नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची अपडेट, तांदळाऐवजी गव्हासोबत मिळणार हे धान्य, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची अपडेट, तांदळाऐवजी गव्हासोबत मिळणार हे धान्य। राज्य शासनाच्या अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना नियमितपणे गहू व तांदूळ वितरित केले जातात। मात्र मार्च महिन्यापासून या वितरण पद्धतीत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। तांदळाऐवजी लाभार्थ्यांना गव्हासोबत मका दिला जाणार आहे। याच निर्णयामुळे जिल्ह्यातील लाखो रेशन कार्ड धारकांच्या शिद्यात बदल या ठिकाणी होणार आहे। पहा अपडेट सविस्तर। तांदळाऐवजी मका 3 महिन्यांसाठी नवा प्रयोग। जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात 8 खरेदी केंद्रावर मका खरेदी सुरू आहे। आतापर्यंत सुमारे 15,000 क्विंटल मका खरेदी करण्यात आली असून ही खरेदी 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे। खरेदी केलेली संपूर्ण मका रेशन या दुकानांमार्फत लाभार्थ्यांना वितरित केली जाणार असल्याने पुढील 3 महिने गव्हासोबत मका मिळण्याची शक्यता आहे। याच निर्णयामुळे शिधा वितरणात तात्पुरता बदल झाला असला तरी शासनाकडून यामागे साठा व्यवस्थापन आणि स्थानिक पातळीवरील उपलब्धतेचा विचार केल्याचे सांगितले जात आहे। बघा, नेमकं किती मिळणार धान्य। अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा 10 किलो मका आणि 11 किलो गहू दिला जाणार आहे। तर प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 किलो गहू आणि 1 किलो मका मिळणार आहे। जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे 87,064 रेशन कार्ड धारक असून एकूण तब्बल 3,86,034 लाभार्थी आहेत। प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत 6,37,114 रेशन कार्ड धारक असून त्यांचे एकूण 25,63,971 लाभार्थी आहेत। या सर्वांना नव्या निर्णयानुसार मका वाटप होणार आहे। बघा, नेमकं मकाचे काय करायचे, लाभार्थ्यांमध्ये नेमकं संभ्रम निर्माण आहे। या रेशन दुकानामधून नियमितपणे गहू आणि तांदूळ दिले जातात। काही वेळा ज्वारी, साखर, तेल किंवा डाळीचेही वाटप करण्यात आले आहे। यापूर्वी आनंदाचा शिधा तसेच साड्यांचेही वितरण झाले होते। मात्र गव्हासोबत मका देण्याचा निर्णय प्रथमच मोठ्या प्रमाणावर घेतला गेला आहे। यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। या मकांचे काय करायचे असा प्रश्न काही कुटुंबांकडून उपस्थित केला जात आहे। मका दळून पीठ तयार करणे, भाकरी किंवा इतर पदार्थ बनवणे हे पर्याय असले तरी शहरी भागातील अनेकांना त्याचा वापर कसा करायचा याबाबत माहिती नसल्याचे दिसून येत आहे। बघा, 8 केंद्रावर खरेदी, 2 ठिकाणी प्रतिसाद नाही। खरं तर जिल्ह्यात नगर, घारगाव, श्रीगोंदा, घोगरगाव, मिरजगाव, शेवगाव, पाथर्डी आणि कोपरगाव येथील फेडरेशन केंद्रावर मका खरेदी सुरू आहे। मात्र जामखेड आणि संगमनेर येथील केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नसल्याची माहिती समोर आलेली आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने ही रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। एकूणच राज्य शासन अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना नियमितपणे गहू व तांदूळ वितरित केले जातात, परंतु तांदळाऐवजी गव्हासोबत आता या ठिकाणी मका मिळणार असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।